जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. पायथन 10च मिनिटं शिकायचे बरं का, जास्त नाही. तुमचे फक्त 10 मिनिटं घेतोय, पण त्या 10 मिनिटात काही दुनियाभराचं नॉलेज तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. त्यामुळं चला सुरू करू. पायथनची प्लेलिस्ट आपण सुरू केली फ्री मध्ये. बघा, पायथन शिका मराठीमधून पहिला व्हिडिओ इन्स्टॉलेशनचा झालाय. 1300 ऑलरेडी लोकांनी बघितलाय. ठीक आहे, तुम्ही बघितला नाही लगेच क्लिक करायचंय आधी आणि पायथन सर्च करून प्लेलिस्ट मध्ये हा व्हिडिओ दिसेल. ठीक आहे, चला आजचा अजेंडा काय. पहिला पायथनचा कोड करायचा आहे. 10च मिनिटं शिकायचंय, चांगलं शिकायचंय. त्यामुळे भावा, एकदम बेटे बेटे सावधान. पहिला पायथनचा कोड कसा करायचा. मागच्या याच्यामध्ये इन्स्टॉलेशन झालं, पण कोड करणं खूप गरजेचं आहे, राईट. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगणार आहे. जगातली सगळ्यात सोपी प्रोग्राम लँग्वेज म्हणून पायथनची ओळख आहे. पायथन इज व्हेरी इझी. एवढी सिंपल आहे पोरांनो, एवढी सिंपल आहे. तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट वाढणार आहे बरं का, कारण मी शिकवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी इंटरेस्ट तुमचा 100% वाढवणार. पायथन किती इझी आहे भाऊ. तुला सी येत नाही, तुला C++ येत नाही, तुला जावा येत नाही, काहीच नको येऊ दे रे बाबा. हे गरजेचंच नाहीये, नॉट रिक्वायर्ड. तरी पण पायथन शिकू शकतो. आणि पायथन मध्ये करिअरचे ऑप्शन किती आहेत हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, खूप सारे करिअर ऑप्शन आहेत, भयानक. ओके, एक सांगू. एआयच्या फील्डमध्ये एकच डॉन आहे आणि त्या डॉनचं नाव आहे पायथन. एआयच्या फील्डमध्ये एकच डॉन आहे, तो म्हणजे पायथन. मित्रांनो, बाकी कुठलीच प्रोग्राम लँग्वेज यूज होत नाही एआय मध्ये. एआय चे मॉड्यूल बनवण्यासाठी सगळ्यात जास्त पायथनचा यूज केला जातो. तुम्ही गुगल विचारा, करा चॅट जीपीटी विचारा, कुणाला विचारा. पायथन खतरनाक यूज होते. ठीक आहे, एआय फील्ड मध्ये. पण एआयचं वातावरण आता काय कमी आहे काय, असं लय लांब चाललंय एआयचं वातावरण, राईट. त्याच्यामुळे पायथन शिकणं काळाची गरज आहेच. पहिला प्रोग्राम कसा करायचा त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचे, दॅट इज समथिंग Windows+R. काही करायचं का Windows+R. हे बघ, Windows+R दाबलं. इथं तुम्हाला टाईप करायचे CMD. काय करायचे, CMD. एंटर प्रेस करायचं, एंटर. जसं एंटर प्रेस कराल तुम्हाला इथं दिसेल कमांड लाईन प्रॉम्प्ट. याच्यामध्ये लिहायचं PY. काय लिहायचं, PY. लिहिलं. ओके, सर लिहिलं मी पीवाय लिहिल्यानंतर तुम्हाला पायथनचं व्हर्जन दिसेल, जे आपण मागच्या सेशनमध्ये इन्स्टॉल केलं. तुम्ही नाही बघितलं, बघायला जाऊ. ठीक आहे, आणि आता इथं कोड करायचं आपल्याला. सी आय एम रायटिंग हिअर समथिंग प्रिंट. ओके, आणि याच्यामध्ये मी लिहिलं दॅट इज समथिंग हॅलो. देन एंटर. व्हॉट इज दिस, प्रिंट हॅलो अँड वी आर गेटिंग समथिंग हॅलो मेसेज. आता सर हे काय एक्झॅक्टली, भानगड काय नेमकं, प्रिंट काय, व्हॉट इज दिस प्रिंट. दिस प्रिंट इज अ प्री डिफाईन्ड फंक्शन इन पायथन. हे प्रिंट काय, हे फंक्शन आहे, फंक्शन. अरे काय असतं काय नाही, हळूहळू तुम्हाला समजेल, याचं टेन्शन घेऊ नका. ओके, प्री डिफाईन फंक्शन, ज्याचा यूज करून आपण काहीही प्रिंट करू शकतो. ओके, आता या डबल कोट मध्ये जे तुम्ही लिहिलंय ना, हे ऍज इट इज प्रिंट होतं. प्रिंट ऑन कन्सोल, हे ऍज इट इज प्रिंट होतं. कॅन यू चेक इट. तुम्ही जे लिहिलंय ते ऍज इट इज प्रिंट होतं. इवन तुम्ही जर याच्यामध्ये म्हणले 10+10, कॅन यू चेक इट. 10 आणि 10ची ऍडिशन झाली. आता मात्र डबल कोट यूज केलाय का मी, नाही. डबल कोट मधलं आहे तसं प्रिंट होत आहे. आणि जे डबल कोट नाही यूज केला, आता इथं काय झाली, ऍडिशन झाली. पण मित्रा, जर तू असं केलं विदाऊट डबल कोट, लेट से यू आर रायटिंग हिअर आधी, तर डबल कोट काय आहे का, आता मात्र तुला एरर भेटणार आहे. कारण काय, अरे हे आधी काय आहे. आता ते एक एरर भेटलाय बरं का. त्या एररचं नाव व्यवस्थित लक्षात ठेव, ते म्हणजे नेम एरर. असे खूप सारे एरर तुला सापडणार आहेत. पहिला एरर, काय नाव त्याचं, नेम एरर. हा कधी येतो, ज्यावेळेस एखादी गोष्ट तू ट्राय करतोय प्रिंट करायला, अरे पण पायथनला माहितच नाही आधी काय आहे. मग सर आधी प्रिंट कसा करायचा, जस्ट राईट डबल कोट, देन प्रिंट, देन यू विल गेट आधी. म्हणजे आहे तसं डबल कोट मध्ये प्रिंट आपल्याला करावं लागतं या गोष्टी. परत आपण व्हॅरिएबल वगैरे शिकलं तर आपल्याला कळेल, आपण व्हॅरिएबल पण बनवू शकतो. मग व्हॅरिएबल तुम्ही डायरेक्ट जरी प्रिंट केला असा तरी चालतंय बरं का. मग आपण जो कोड करणार सर याच्यावरच करणार का, तर नाही. कोड आपण करणार नोटपॅड वर. स्टार्टिंगला जो आपण कोड करणार, जोपर्यंत आपण परफेक्ट होत नाही, नोटपॅड वरती कोड करणार. कसा करायचा बघा, इथं पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बट आय विल रिकमेंड यूज द नोटपॅड ऍज अ बिगिनर. ओके, देन यू कॅन गो फॉर द VS कोड. और जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल पोरांनो, तुम्ही मोबाईल वरती सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला इथे टाईप करायचे ऑनलाईन GDB. ऑनलाईन GDB लिहा, तुम्हाला डायरेक्ट कोड करू शकता तुम्ही पायथनचा. हे बघा, आली वेबसाईट. इथं तुम्ही सिलेक्ट ऑप्शन आहे, इथं क्लिक करा पायथन. कॅन यू चेक इट. सिलेक्ट मध्ये पायथन, हे बघा पायथन. इथं सुद्धा करू शकता हॅलो वर्ल्ड प्रिंट करू कारण. हे बघा, काही आलं का हॅलो वर्ल्ड.
आले की नाही? इफ आय राईट हिअर 10 + 10, 10 + 10, कॅन यू चेक इट गाईज व्हॉट वी आर गेटिंग? पायथनचा कोड याच्यावर पण करता येतो. मग तुम्ही हे तुमच्या मोबाईलवर पण करू शकता. लॅपटॉपचे असावं असं नाहीये, मोबाईलवर पण करू शकता बिंदास. ऑनलाईन जीडीबी लिहून ठेवा, ठीक आहे. ओके. नाव हा नोटपॅड वरती कोड रन करायचा आपल्याला. कसा करायचा? त्याच्यासाठी मित्रांनो, जस्ट ओपन युअर नोटपॅड. नोटपॅड सर्च मध्ये टाईप करायचं. हे बघा, नोटपॅड ऍप्लिकेशन ओपन करायला. नोटपॅड ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन केल्या केल्या, ओके, लेट मी शो यू. दिस इज माय नोटपॅड. कॅन यू चेक इट? इथं खूप साऱ्या फाईल ओपन झालेल्या आहेत. कॅन आय राईट क्लिक अँड क्लोज ऑल दी टॅब्स? हे सगळे क्लोज करतो. लई क्लोज झालेत टॅब्स राव माझ्याकडे. राईट क्लिक, क्लोज टू द राईट. ओके, आय थिंक हे खूप खूप सारे टॅब्स आहेत मित्र. हे कट करायला आपल्याला दिवस जायचा. सो व्हॉट वी कॅन डू, लय ओपन करून ठेवलेत मी, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, ए प्लस दिसते, मी ते एक टॅब ओपन केला, ठीक आहे. नाव कॅन यू चेक इट? ओके, दिस इज अनटाइड. याला काही सेव्ह नाही केलं, काही नाही. तुमच्या समोर एकच फक्त एवढंच असेल, बाकी काही नसतं. हे लय ओपन केलंय मी. ओके, जस्ट राईट हिअर प्रिंट. व्हॉट यू नीड टू राईट? प्रिंट. दिस इज अ फंक्शन. हिअर आय एम रायटिंग हॅलो, वी आर लर्निंग पायथन. वी आर लर्निंग व्हॉट? पायथन. गाईज, याला सेव्ह करा. कसं सेव्ह करायचं? क्लिक ऑन फाईल, गो टू द सेव्ह ॲज वर क्लिक करा. ओके, अँड जस्ट क्रिएट वन फोल्डर. इथे एक फोल्डर बनवा. कसं बनवायचं फोल्डर मी सांगतो. गो टू द डेस्कटॉप अँड राईट क्लिक. इथं राईट क्लिक करा. जस्ट क्लिक ऑन न्यू, क्लिक ऑन फोल्डर आणि या फोल्डरला नाव द्या पायथन. पायथन कोड. हे फोल्डर हॅज बीन क्रिएटेड. ओपन दिस, ओपन करा आणि या फाईलला सेव्ह करा. डेमो डॉट पी वाय. व्हॉट एक्सटेन्शन यू नीड टू राईट? पी वाय. द टेक्स्ट डॉक्युमेंटला ऑल फाईल्स मारा. डेमो डॉट पी वाय ने मला सेव्ह केले. सेव्ह. कॅन यू चेक इट? एक्सटेन्शन इज डेमो डॉट पी वाय. डेमो डॉट पी वाय ची फाईल बनली. तुम्ही याच्यात जाऊन सुद्धा चेक करू शकता. हे बघा, डेस्कटॉप वरती पायथन कोड आहे बघा, पायथन कोड. कॅन यू चेक इट? डेमो डॉट पी वाय पायथन फाईल. हे बनली की नाही? आता या कोडला आपल्याला रन करायचं. ओके, हे सेव्ह करायला विसरू नका. कंट्रोल एस दाबून हे सेव्ह होतं ऑटोमॅटिक. याला रन कसं करायचं? टू रन दिस फाईल, बघा, लुक लुक केअरफुली. हे वरती दिसतंय तुम्हाला डेस्कटॉप पायथन कोड. याच्या पुढे क्लिक करा. केलं क्लिक? हे पाहता ना? हे परत एकदा हे डेस्कटॉप पायथन कोडच्या पुढे क्लिक करा. हे कट करून टाका. इथं लिहा CMD आणि काय प्रेस करायचं? एंटर. एंटर एंटर. एंटर बटन असतं कीबोर्डवर. एंटर. जसं एंटर कराल, इथं तुम्हाला पायथनचा कोड रन करायचा आहे. कसा? PY लिहायचं. PY नंतर यू नीड टू राईट युअर फाईल नेम डेमो डॉट PY. डन. तुमच्या फाईलचं नाव काय बघा? डेमो डॉट पी वाय. PY लिहायचं, डेमो डॉट PY. कॅन आय एंटर? व्हॉट इज आउटपुट गाईस? हॅलो, वी आर लर्निंग पायथन. हे आउटपुट आलं कुठं? तुम्ही तुमची फाईल रन केली. कशी करायची? PY डेमो डॉट PY. अरे बट अंडरस्टँड. तुम्ही जे या फाईलमध्ये लिहिलंय, कॅन यू चेक इट गाईज? लेट मी शो. तुम्ही जे या याच्यामध्ये लिहिलंय हे तुम्हाला भेटतंय. इफ आय लाईक राईट वन मोर मेसेज, हॅलो, आय एम आदी. ओके, नाउ कॅन यू रन अगेन? सी, PY डेमो डॉट PY. हॅलो, आय एम आदी. वी आर गेटिंग ऑर हॅलो, आय एम आदी. जे तुम्ही प्रिंट मध्ये लिहिताय तुम्हाला ते भेटतंय. आणखीन सोपं सांगू? लेट्स से आय वॉन्ट टू प्रिंट समथिंग लाईक दिस. आय वॉन्ट टू प्रिंट कॅलेंडर. कॅलेंडर. ओके, dot calendar dot, let's say I'm using year. Okay, and here I'm giving 2021 and I want the third month. Okay, हा कोड मी लिहिलाय. तुम्हाला लेट्स से 2026 इज रनिंग अँड 1 जानेवारी आय वॉन्ट टू प्रिंट. 2026 जानेवारी महिन्याचं कॅलेंडर मला प्रिंट करायचंय. सो कॅन वी चेक व्हॉट हॅपन एक्झॅक्टली, विच एरर वी आर गेटिंग? सो वी आर गेटिंग वन एरर हिअर. दिस इज सेइंग नेम एरर. कॅलेंडर म्हणजे काय? डिड यू फॉरगेट टू इम्पोर्ट कॅलेंडर? हा म्हणते भाई कॅलेंडरला इम्पोर्ट करा. सो गाईज, कॅन यू राईट हिअर वन कोड? इम्पोर्ट कॅलेंडर. ठीक आहे, इम्पोर्ट कॅलेंडर. नाव कॅन वी चेक? कॅन वी चेक? ओके, याला क्लिअर करा. कॅन यू राईट CLS? ओके, and just PY demo dot PY. Can you check, guys? Okay, so there is one more problem.
इट इज सेइंग दॅट आणखीन एक एरर आपल्याला आलाय, कॅलेंडर हॅज नो ऍट्रिब्यूट इयर. ओके ओके ओके. सो कॅन वी कॉल कॅलेंडर डॉट, आय थिंक मंथ इज देअर, might be I'm missing something. Okay, yeah. So we have month, guys. Calendar dot not year. We have to print month, and we are getting output. Hello, we are learning Python. Hello, I am Adi. What we are getting? जानेवारीचं डायरेक्ट कॅलेंडर आलं ना. किती सोपं आहे पायथन. एका लाईनच्या कोडमध्ये मित्रांनो, एका लाईनच्या कोडमध्ये यू आर गेटिंग कॅलेंडर. सर मला फेब्रुवारीचं पाहिजे. हे बघा, टू लिहा. यू विल गेट द फेब्रुवारी कॅलेंडर. कॅन यू चेक इट? दिस इज फेब्रुवारी 2026. हे आलं 28 दिवस आहेत फेब्रुवारीमध्ये. सर मला पूर्ण वर्षाचं पाहिजे. सो जस्ट राईट हिअर कॅलेंडर डॉट कॅलेंडर ऑफ विच इयर 2026. इट्स कॅलेंडर डॉट कॅलेंडर. कॅन यू चेक इट? 2026 कॅलेंडर. सगळं पूर्ण आलंय बघ. जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. एवढं सोपं पायथन आहे भाऊ, एवढं सोपं. जे पण तू करतोय ते सगळं रन होतंय. काही पण कर. काय इफ यू वॉन्ट टू डू द ऍडिशन, 10 plus 10. I want to do the subtraction. Let's suppose 100 minus 50. Let's say I want to do the multiplication. 10 into 10. I want to do the division. Print. Let's say 10 divided by 2. बघायची तुला. 10 plus 10, 20. 50. 100 and 5. Output is there. Can you check it? Can you check, buddy? Look at this. 20, 50, 100 and 5. आलं का नाही? सगळं कसं गुलीगत आहे. त्यामुळे पायथॉनचा पहिला कोड करणं एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू, आपण याच्यामध्ये व्हॅरिएबल कसे बनवू शकतो, या प्रिंट मेथडला वेगवेगळ्या प्रकारे कसं लिहू शकतो. लय प्रकार आहेत. एक प्रकार दाखवतो आणि तुम्हाला थांबतो मी. ठीक आहे. लेट्स से आय एम कटिंग दिस. ओके, याला कट करतो मी. हिअर आय वॉन्ट टू राईट समथिंग. Addition is something. Look at this, what I'm writing. Addition is something like 10 plus 10. What I'm writing, look at this. Addition is 10 plus 10. असं पण लिहू शकतो. हो, हे बघा तुम्हाला हे कसं दिसेल. लाईक दिस. ऍडिशन इज आहे तसं आलं, त्याच्या पुढे 20 आलं. अरे कसं पण लिहिता येतंय. आता याच्यानंतर जर तुम्ही काय लिहिलं, सपोज हिअर आय एम रायटिंग प्रिंट, हिअर आय एम रायटिंग माय नेम इज आदी. अगेन आय एम रायटिंग. हे कुठे येते मित्रांनो? कॅन यू चेक इट? हे ऍडिशन इज 20च्या खाली येते. मला खाली नको, समोर पाहिजे. सो गाईज हिअर यू कॅन राईट समथिंग कॉल एंड, आणि हिअर आय कॅन राईट द स्पेस लाईक दिस. हे सुद्धा पॉसिबल आहे. आता नेक्स्ट लाईन नाही आहे ना. कॅन यू चेक इट? हे बघा, ऍडिशन इज 20च्या पुढे आलं, माय नेम इज आधी. आधी कुठं आलं? खाली आलं. सो असे खूप सारे ट्रिक्स आहेत या प्रिंटचे. प्रिंट वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं जातं. नंतर प्रिंट नंतर व्हॅरिएबल्स आहेत. व्हॅरिएबल कसे यूज करायचे, लॉट्स ऑफ थिंग्स वी आर गोइंग टू लर्न इन दिस सिरीज. ओके. त्यामुळं फक्त कमेंटमध्ये जय शिवरायचा स्पॅम, ही सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी मला तुमच्याकडून पाहिजे, आणि ढेर सारा सपोर्ट, ढेर सारं प्रेम तुमच्याकडून पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. मी थांबतो इथेच. तोपर्यंत सगळ्यांना काय, जय जाऊ बोला की बोला ना राव. जय शिवराय.